हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवरती मित्रांनो आपण अगोदरच जॉग्राफी ऑप्शनल लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्यासोबत आपण सांगितल्याप्रमाणे जीएस पेपर 4 जो इथिक्सचा पेपर आहे त्याची लेक्चर सिरीज आपण सगळ्यांसाठी सुरू केलेली आहे. आणि ही लेक्चर सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठी. ह्या लेक्चर सिरीजचा मित्रांनो आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपला सिलेबस डिस्कशनचा होता. सिलेबस डिस्कशनचा होता, राईट. माझं असं मत आहे मित्रांनो की जर तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये पारंगत व्हायचं असेल, खूप चांगले मार्क्स घ्यायचे असेल, त्या विषयाचा एक सखोल अभ्यास करायचा असेल, त्यासाठी तुमची सिलेबसवरती कमांड असणं खूप जास्त महत्वाचं आहे. विदाउट the syllabus or without the idea of the syllabus you cannot excel in that particular subject. राईट गाईज? ओके. सो त्यासाठी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. सिलेबस डिस्कशन आपलं झालं की आपण लगेच यातला जो ऍक्च्युअल सिलेबस आहे, ऍक्च्युअल टॉपिक्स आहे, त्याचं लेक्चर सिरीज आपण चालू करणार आहोत. तर चला तर आजचा लेक्चरचा जो पॉइंट आहे सिलेबसचा, तो आहे दुसरा पॉइंट जो आयोगाने आपल्याला दिलेला आहे. तो दुसरा पॉइंट म्हणजे ऍटिट्यूड. सिलेबस जेव्हा आपण नीतिशास्त्र, ससोटी आणि अभियोग्यतेचा सिलेबस बघतो, ज्याला आपण एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड असे म्हणतो, त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक होता सिलेबसचा, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला, तो टॉपिक होता एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. राईट. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या, म्हणजे इथिक्सचा एसेन्स काय असतो, सार काय असतो, इथिक्सचे डिटर्मिनंट्स कुठले, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कुठले, त्याच्यामध्ये रिफॉर्मर्स, ह्युमन व्हॅल्यूज, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी त्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहे. हे लेक्चर बघण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही ते मागचं लेक्चर आपलं जरूर बघावं, जेणेकरून तुम्हाला एथिक्सच्या लिंक लागतील. ओके. सो आपण पुढचा टॉपिक सुरू करू सिलेबसचा. त्याला आपण म्हणतो ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती. अभिवृत्ती, राईट. ऍटिट्यूड मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍटिट्यूड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. ओके. सो आपल्याला ऍटिट्यूड आपल्यामध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे, राईट. ऍटिट्यूड हा सकारात्मक पण असू शकतो किंवा ऍटिट्यूड हा नकारात्मक पण असू शकतो, राईट. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किंवा निगेटिव्ह ऍटिट्यूड, राईट. ते आपण बघतो ना की काही लोकांमध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो, राईट, पॉझिटिव्ह. किंवा काही लोकांमध्ये निगेटिव्ह ऍटिट्यूड असतो, निगेटिव्ह. किंवा काही लोक असेही असतात की जे न्यूट्रल असतात बऱ्याचशा गोष्टीबद्दल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं झालं की ऍटिट्यूड म्हणजे काय. ऍटिट्यूड एक खूप सिंपल सोपी संकल्पना आहे. याच्यामध्ये बघा, आपण एखाद्या गोष्टीकडे जो आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो, सपोज दृष्टिकोन असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक गोष्ट आहे, राईट. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ की, चला आपण एक्झाम्पल घेऊ इलेक्शनचं. ठीक आहे, इलेक्शनचं आपण एक्झाम्पल घेऊ. इलेक्शनकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, म्हणजे काही लोकांना काय वाटतं की आपण इलेक्शनकडे आपण वोटिंग करायला जायला पाहिजे, कारण की आपण जर वोटिंग केली तर आपली डेमोक्रेसी काय होईल, स्ट्रेंथन होईल, राईट. म्हणजे हर एक वोट हे काउंट होतं, म्हणजे आपण वोटिंग करतो, ही आपण जबाबदारीने ती गोष्ट करतो. आपला हा एक ऍटिट्यूड आहे बघण्याचा त्याच्याकडे. काही लोकांचं असं दृष्टिकोन असतो की नाही, आपण वोटिंग करायला नाही पाहिजे, इलेक्शन करायला नाही पाहिजे, की भारतामध्ये ज्या घटना घडतात, बऱ्याचशा गोष्टी होतात, पॉलिटिकल गोष्टी आपल्या सगळ्यांना ऐकायला भेटतात, राईट. मग बऱ्याच लोकांना असं मनामध्ये एक निगेटिव्ह त्याच्याबद्दल वृत्ती तयार झाली असते की नको, याला वोट नको करायला, त्या व्यक्तीला वोट नको करायला, राईट. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला, आपला निगेटिव्ह ऍटिट्यूड झाला त्या गोष्टीकडे बघण्याचा. मग त्यामुळे लोक काय करतात, वोटच करत नाही. हे बरेचसे तुम्ही जॉब करणारे लोक बघा, ठीक आहे, किंवा ऍस्पिरंट्स पण बघा, आपणही लोक, की आपण काय करतो की वोटिंगला जातो किंवा कधी कधी जातही नाही वोटिंगसाठी, राईट. ठीक आहे. ओके. आणि काही थर्ड कॅटेगरीचा अप्रोच असतो लोकांचा, तो म्हणजे की वोटिंग कोणालाच नाही करायचं. मग आपण काय करतो, नोटाचा ऑप्शन चूज करतो, राईट. म्हणजे आपण न्यूट्रल असतो. म्हणजे ए नावाच्या पार्टीला पण वोटिंग नाही करायची किंवा बी नावाच्या पार्टीलाही नाही करायची. आपण काय करू, तटस्थ राहू किंवा आपण नोटाला वोट करू, राईट. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कसं मित्रांनो, एक्झाम्पल मी तुम्हाला का दिलं की ऍटिट्यूड ही संकल्पना तुम्हाला एक्झाम्पल सहित समजावी, राईट. एथिक्स हा असा सब्जेक्ट आहे ना, नीतिशास्त्र, ससोटी आणि अभियोग्यता, हा खूप सोपा सब्जेक्ट आहे, प्रोव्हायडेड तुमच्याकडे एक चांगले एक्झाम्पल असतील आणि तुमच्याकडे याची लँग्वेज असेल आणि एक अंडरस्टँडिंग असेल, एक अप्रोच बिल्ड झालेला असेल. जर तुम्ही हा खूप चांगल्या सोप्या भाषेमध्ये हा सब्जेक्ट जर मांडला, शिकला, त्याचे उत्तरं लिहिले, तुम्हाला खूप चांगले मार्क्स भेटतील.
राईट. ठीक आहे. याच्यासोबत आपण जेव्हा ऍक्च्युअल लेक्चर सिरीज सुरू करू, तुम्हाला माहित असेल की एथिक्स हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. एक पहिला पार्ट म्हणजे थेरॉटिकल पार्ट, आणि दुसरा पार्ट जो आहे एथिक्सचा तो म्हणजे केस स्टडीजचा पार्ट. तर आपण काय करू, केस स्टडी पण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि आपला जो बेस असेल केस स्टडीचा तो ऑब्व्हियसली युपीएससी असेल, आणि ज्या करंट हॅपनिंग्स आहेत, नवीन नवीन ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्याबद्दलच्या ज्या केस लेट्स किंवा केस स्टडीज येतात त्याच्याबद्दलही आपण आपल्या रेग्युलर लेक्चर सिरीजमध्ये त्याचं डिस्कशन करू. राईट. ठीक आहे. सो याचा सिलेबस बघू आपण. आयोगाने आपला अभिवृत्तीचा सिलेबस काय दिला त्याच्याबद्दल एक थोडंसं आपण ओव्हरलुक करू. राईट. ठीक आहे. तो सिलेबस बघूया. सिलेबस काय सांगतो बघा. आयोगाचा जो सिलेबस आहे, जो आयोगाने युपीएससीचा सिलेबस फॉलो केलेला आपल्याला दिसतो. राईट. ठीक आहे. सो पहिला पॉईंट जो आहे आपला तो काय आहे, ऍटिट्यूड. राईट. अभिवृत्ती. त्याच्यामध्ये जर सिलेबस बघितला त्यात पहिला घटक पॉईंट येतो म्हणजे घटक. ऍटिट्यूडचे घटक कुठले म्हणजे कंटेंट कुठले. राईट. पुढचा पॉईंट येतो त्याची संरचना, त्याची स्ट्रक्चर. आणि तिसरा पॉईंट आपला येतो मित्रांनो, फंक्शन्स काय आहे कशाचे, ऍटिट्यूडचे. हे तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहे आणि आपण सोबतच याला डिस्कस करू. राईट. सो सांगितल्याप्रमाणे ऍटिट्यूड म्हणजे काय. ऍटिट्यूड म्हणजे काय असतं मित्रांनो, एक तुमचा सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोन. ऍटिट्यूड म्हणजे काय, सकारात्मक किंवा तुमचा नकारात्मक दृष्टिकोन, याला आपण काय म्हणतो, ऍटिट्यूड असे म्हणतो. राईट. ओके. ठीक आहे. म्हणजे आपण त्या गोष्टीकडे कसे बघतो, म्हणजे आपण ती गोष्ट सकारात्मक बघतो, आपण गोष्ट ती नकारात्मक बघतो. हा जो आपल्यामध्ये दृष्टिकोन डेव्हलप होतो, राईट, याला आपण ऍटिट्यूड असे म्हणतो. राईट. आणि हा दृष्टिकोन काही आपल्याकडे एक दिवसात डेव्हलप होत नाही. म्हणजे आपण जन्म झाला आपला आणि आपल्यामध्ये ऍटिट्यूड आला असं होत नाही. राईट. आपल्यात ज्या व्हॅल्यूज असतात म्हणजे इनेट व्हॅल्यूज, जन्म झाल्या झाल्या आपल्या ज्या इनबॉर्न व्हॅल्यूज असतात त्या, आणि एक्सटर्नल व्हॅल्यूज, जसं जसं आपण मोठे होतो, ग्रो करतो, याच्यामुळे आपल्या अभिवृत्तीवरती काय होतो, परिणाम होतो. राईट. म्हणजे आपला एका गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो सतत बदलत असतो. राईट. तो मग बदलणार कसा, तो सोशल इन्फ्लुएन्सने बदलू शकतो, किंवा एखाद्या परसिच्युएशनने बदलू शकतो, एखाद्या व्यक्तीच्या परसिच्युएशनने. राईट. म्हणजे आपण नेहमी काय बघतो बघा, ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, खूप साऱ्या ऍड चालू असतात टीव्हीवरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं की आपण लहानपणापासून पार्लेजीची ऍड बघत आलोय, पार्लेजी बिस्किट, पार्लेजी बिस्किट. राईट. मग आपण आपला एक दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे आपण कुठल्याही दुकानात जातो तो मॅक्सिमम लोक काय करतात की आम्हाला काय पाहिजे, पार्लेजीचं बिस्किट पाहिजे. हे कशामुळे झालं की आपल्याला एक सोशल इन्फ्लुएन्स, ऍडव्हर्टाइजमेंट कंटिन्युअस आपल्या याच्यावरती बघण्यात आल्या. ठीक आहे. म्हणजे आपला त्याच्याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे त्या बिस्किटाबद्दलचा तो बदलला. राईट. ठीक आहे. तो सकारात्मक झाला म्हणून आपण तो खरेदी करतो. ओके. म्हणजे असं हर एक गोष्टीबद्दल मित्रांनो हे लागू होतं. राईट. ठीक आहे. सो अभिवृत्ती ही खूप महत्वाची संकल्पना आपल्याला एथिक्स या पेपरमध्ये पाहायला भेटते, ज्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन आपला डेव्हलप झालेला दिसतो. मित्रांनो, ही जी संकल्पना आहे ही फक्त परीक्षाभिमुख नाहीये, म्हणजे फक्त परीक्षेसाठी नाहीये. ही आपल्या डेली आयुष्यासाठी पण खूप महत्वाची आहे, की आपला ऍटिट्यूड कसा असावा. आपल्या एक्झामच्या तयारीसाठी पण खूप महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एक्झाम मध्ये फेल होतो, बऱ्याच वेळेस आपली प्रिलिम्स निघत नाही, मेन्स नाही होत, किंवा इंटरव्ह्यूला आपण काही मार्काने आपली पोस्ट होते, किंवा आपल्याला जी पोस्ट हवी आहे ती आपल्याला भेटत नाही. राईट. आपला ऍटिट्यूड कसा आहे, आपण जे फेल्युअर आहे ते त्याचं प्रेशर सहन करू शकतो का, ते फेस करण्याचा ऍटिट्यूड आहे का, आपल्याकडं दृष्टिकोन आहे का, पुढे जाण्याचा ऍटिट्यूड आहे का, आपल्या ज्या चुका आहेत त्या समजून घेण्याचा ऍटिट्यूड आहे का, त्या चुकामध्ये बदल करण्याचा, त्या चुकामध्ये नवीन नवीन गोष्टी हे करण्याचा ऍटिट्यूड आहे का. राईट. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. हा फक्त सब्जेक्ट मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी नाही शिकायचा आहे, तर तुमच्या एक दैनंदिन आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल झालेले आहेत किंवा काय होऊ शकतात याच्यासाठी पण हा शिकणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. राईट. ठीक आहे. सो बघा, याची जेव्हा आपण कंटेंट बघतो, ऍटिट्यूडचे कंटेंट, या कंटेंट मध्ये बघा याच्यामध्ये काय येईल, ऍटिट्यूडच्या कंटेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. बघा, या ऍटिट्यूड जेव्हा आपण टॉपिक शिकतो ना मित्रांनो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण रेग्युलर लेक्चर सिरीज बघू तेव्हा आपल्याला एक खूप महत्वाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे. त्याला आपण म्हणतो CAB ट्रायोलॉजी. राईट. ज्याला आपण काय म्हणतो, कॅब ट्रायोलॉजी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ट्रायोलॉजी. राईट. कॅब ट्रायोलॉजी म्हणजे काय, सी सी म्हणजे काय, सी म्हणजे कॉग्निटिव्ह, कॉग्निटिव्ह. राईट. ए मीन्स अफेक्टिव्ह या अफेक्शन, अफेक्टिव्ह. अँड बी स्टँड फॉर बिहेवियरल अप्रोच, बिहेवियर.
राईट. सो हा कॉग्नेटिव्ह याचा अर्थ काय होतो? कॉग्नेटिव्ह मध्ये याला म्हणतो आपण संज्ञान. संज्ञान याच्यामध्ये मित्रांनो काय येतं? बिलीफ. याच्यामध्ये काय येतं? बिलीफ. की आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपला बिलीफ काय आहे, आपण हे एक्झाम्पल नाही समजू, पुढे समजून घेऊ. राईट. आता सध्या फक्त याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या, कॅप ट्रायोलॉजीचा. ठीक आहे. ए अफेक्टिव्ह. अफेक्टिव्ह चा अर्थ काय? हे शक्यतो आपल्या फिलिंग सोबत रिलेटेड आहे, फिलिंगशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? भावना. आपल्या भावना. राईट. आणि थर्ड जो पार्ट आहे कॉम्पोनंट, बिहेवियर. बिहेवियर म्हणजे आपलं वर्तन कसं, त्याबद्दल असणार आपली वागणूक किंवा वर्तन. राईट. सो कॅब ट्रायोलॉजी तुमच्या लक्षात आली. बघा, हे जे घटक, कंटेंट आणि संरचना आहे, स्ट्रक्चर कशाच्या? ऍटिट्यूडच्या, ह्या डिपेंड आहे आपल्या कॅब ट्रायोलॉजीवरती. त्याला आपण म्हणतो कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियरल अप्रोच. राईट. जेव्हा या तिन्ही गोष्टीची सिनर्जी एखाद्या व्यक्तीकडे असते, तेव्हा त्या व्यक्तीचा ऍटिट्यूड हा खूप चांगला असतो. म्हणजे तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो ऍटिट्यूड. राईट. एक खूप चांगला ऍटिट्यूड तिथं बनताना आपल्याला दिसतो. राईट. ठीक आहे. ओके. सो जर ह्या कॅब ट्रायोलॉजीचं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं झालं मित्रांनो, कॅब ट्रायोलॉजीचं, तर आपण काय एक्झाम्पल घेणार? म्हणजे फॉर एक्झाम्पल सी कंपोनंट, ज्याला आपण काय म्हणतो? बिलीफ किंवा कॉग्निटिव्ह कंपोनंट. याचं एक्झाम्पल काय? आपण धूम्रपानाचं एक्झाम्पल घेऊ. की आपल्याला माहिती आहे आपलं बिलीफ काय आहे, की धूम्रपान आरोग्यास धोकादायक आहे. आपला जनरली बिलीफ काय? धूम्रपान आरोग्यास आरोग्यास हानिकारक आहे. हानिकारक आहे. राईट. हे काय? हानिकारक आहे. हा आपला एक काय? बिलीफ आहे. राईट. म्हणजे याला कॉग्निटिव्ह कंपोनंट म्हणतो आपण. राईट. बिलीफ. सेकंड कंपोनंट अफेक्टिव्ह कंपोनंट, ज्याच्यामध्ये आपली काही भावना आहे. म्हणजे धूम्रपान पाहिल्यावर आपलं काय होतं? अस्वस्थ किंवा तिरस्काराची भावना येते. म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती धूम्रपान करतोय तेव्हा आपल्याला अस्वस्थ किंवा आपल्याला तिरस्काराची भावना निर्माण झालेली दिसते. बघा, अफेक्शन, फिलिंग, आपली भावना कशी निर्माण झाली? तिरस्काराची, अस्वस्थ भावना निर्माण झाली. एखाद्या व्यक्ती, आपण सपोज ट्रॅव्हल करतोय, बसमध्ये ट्रॅव्हल करतोय, किंवा याच्यात ट्रॅव्हल करतोय, आणि एखादा व्यक्ती येऊन आपल्या समोर जर स्मोकिंग करत असेल, धूम्रपान करत असेल, तर ऑब्व्हियसली आपल्याला काय होईल? एक अस्वस्थतेची भावना निर्माण होईल, एक तिरस्काराची भावना निर्माण होईल. राईट. आपण आपल्या डेली आयुष्यामध्ये हा एक्सपिरियन्स कदाचित घेतला असेल. राईट. ठीक आहे. ओके. आणि जो थर्ड कंपोनंट आहे, ज्याला आपण तो बिहेवियर, त्याच्यामध्ये आपलं वर्तन येतं. म्हणजे धूम्रपान टाळणे किंवा धूम्रपानाविरोधात इतरांना सल्ला देणे. म्हणजे आपण वर्तन बघा कसं येतं. आपण धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, हे कॉग्नेटिव्ह कंपोनंट मध्ये बघितलं. राईट. ते हानिकारक आहे. अफेक्टिव्ह जे तर फिलिंग्स आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं? अस्वस्थ आपल्याला जाणवलं, तिरस्काराची भावना आली. आणि थर्ड जो कंपोनंट आहे मित्रांनो, त्याला आपण तो बिहेवियरल कंपोनंट. त्याच्यामध्ये आपल्याला धूम्रपान टाळणे किंवा धूम्रपानाविरोधात इतरांना आपण काय देणे? सल्ला देणे. इतरांना आपण काय देतो? सल्ला देतो की धूम्रपान हे हानिकारक आहे. राईट. सो ह्या गोष्टी आपल्याला कशामध्ये शिकायच्या आहे? याचे कंटेंट आणि याची संरचना कशी असते, मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, निगेटिव्ह आणि न्यूट्रल ऍटिट्यूड कसा असतो, या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत ऍक्च्युअल लेक्चरमध्ये. राईट. सो तुमच्या हे लक्षात आलं? ओके. तुमच्या लक्षात आलं असेल हे. राईट. याच्यानंतर पुढचं याचं कार्य, फंक्शन. बघा, ऍटिट्यूडचं फंक्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे फंक्शन कसं ऍटिट्यूडचं, हे इंडिव्हिज्युअल लेवलवरती याचं वेगळं फंक्शन आहे. बघा, तुमच्यात एक सकारात्मक ऍटिट्यूड असेल तर तुम्ही खूप चांगले व्यक्ती बनवू शकतात. राईट. तुमच्यामध्ये व्हॅल्यूज इम्बाईब होऊ शकतात वेगवेगळ्या. राईट. सकारात्मक. आणि त्यामुळे तुमचा एक सर्वांगीण विकास होऊ शकतो. राईट. ऍटिट्यूड जर तुमचा एक चांगला ऍटिट्यूड असेल, बघण्याचा दृष्टिकोन असेल, आणि याच्यामुळे काय होतं? एक सोसायटल लेवलला पण त्याचा खूप मोठा काय होतो? इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे हे सगळे काय? ऍटिट्यूडचे, अभिवृत्तीचे काय फंक्शन्स आहेत. राईट. त्या फंक्शन्समुळे काय होतं? एक समाज चांगला बनतो, एक इंडिव्हिज्युअल चांगली व्यक्ती बनते किंवा व्यक्ती घडते. राईट. ठीक आहे. आणि ह्या तिघांचा प्रभाव, त्यांचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी असणारा संबंध, ऑब्व्हियसली इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट अँड बिहेवियर. ऑब्व्हियसली, तर ह्या ज्या गोष्टी असतात, या आपला कॉग्निटिव्ह कंपोनंट असो, अफेक्टिव्ह, बिहेवियरल कंपोनंट असो, याचा आपल्या थॉट प्रोसेसवरती किंवा त्याचा बिहेवियरवरती काय परिणाम झालेला दिसतो, हे आपण ऍक्च्युअल सिलेबसमध्ये बघणार आहोत. राईट. ठीक आहे. सो हा एक पार्ट होता सिलेबसचा. पुढचा पार्ट बघू. सिलेबसचा पुढचा पार्ट काय सांगतो आपला? पुढचा पार्ट मध्ये जर बघितलं, आयोगाने जो आपला सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसेल पॉइंट, नैतिक नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, ज्याला आपण काय म्हणतो? मोरल आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड. बघा, ऍटिट्यूड ही एक अम्ब्रेला टर्म आहे. ऍटिट्यूड खूप मोठी टर्म आहे, अम्ब्रेला टर्म.
याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वेगवेगळे ऍटिट्यूडचे कंपोनंट दिसतील. म्हणजे ऍटिट्यूड कसा आहे, मोरल ऍटिट्यूड कसा आहे, मग मोरल, मग पॉलिटिकल ऍटिट्यूड कसा तुमचा, मग तुमचा सोसायटल ऍटिट्यूड कसा, तुम्ही सोसायटीकडे कसे बघतात, तुमचा एका इंडिव्हिज्युअलकडे बघण्याचा ऍटिट्यूड कसा, तुम्ही एका व्यक्तीकडे कसं बघतात, राईट, ठीक आहे, ओके. म्हणजे समाजामध्ये असणारे वेगवेगळे घटक, त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, राईट, त्याला आपण काय म्हणतो, अभिवृत्ती असे म्हणतो. सो हा मोरल आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड मध्ये आपण काय शिकणार आहोत, की एखाद्या गोष्टीबद्दल चांगले आणि वाईट, योग्य किंवा अयोग्य याबद्दल असलेला आपला दृष्टिकोन. मोरल आस्पेक्ट्स म्हणजे काय, हे एखादी वस्तू आहे त्याबद्दल, ती वस्तू चांगली आहे, ती गोष्ट चांगली आहे किंवा ती गोष्ट वाईट आहे, ती गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे, ह्याबद्दल जो आपला दृष्टिकोन तयार झालेला असतो, दृष्टिकोन, त्याला आपण मोरल ऍटिट्यूड असे म्हणतो, राईट. मोरल ऍटिट्यूड आपण त्याला म्हणतो, राईट. याच्या व्यतिरिक्त जो पॉलिटिकल ऍटिट्यूड आहे, याच्यामध्ये बघा आपल्या राजनीतिक किंवा राजकीय अभिवृत्ती ज्याला आपण म्हणतो, पॉलिटिकल ऍटिट्यूड म्हणजे पॉलिटिक्सकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना अगोदरच, की आपण इलेक्शन, वोटिंग, वोटिंग आपण करायला जायचं किंवा नाही जायचं, याच्याबद्दल आपला जो दृष्टिकोन असतो, राईट, ठीक आहे. म्हणजे एक व्यक्ती जाणार वोटिंगला, तर तो म्हणणार की मी जर वोटिंग केलं तर आपली डेमोक्रेसी स्ट्रेंथन होईल, किंवा एखाद्या पार्टीचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, त्या पार्टीची कार्य करण्याची संकल्पना, किंवा त्यांची जे, त्याला आपण काय म्हणतो, पार्टीचे जे वेगवेगळे हे असतात, कार्य करण्याचे, राईट, त्यांच्या स्कीम्स, योजना, राईट, ठीक आहे. सो याच्याशी तो सहमत असेल कदाचित, राईट, तो वोटिंगला जाणार, राईट, ओके. किंवा एखाद्या व्यक्तीला बिलकुलच कुठलीच पार्टी आवडत नसेल, तो व्यक्ती वोटिंगला जाणार नाही. आणि एखाद्या व्यक्तीला, किंवा मग असं असेल की मी काय करणार, माझं एक एक वोटनी माझं काय काय होणार, किंवा देशाचं काय होणार, राईट, अशी एक आपल्या मनामध्ये काय असते, एक संकल्पना किंवा भावना तयार होते. किंवा एखाद्या व्यक्तीला कुठल्याच पार्टी आवडत नाही, मग तो काय करतो, नन ऑफ दी अबो, आय मीन नोटावरती काय करतो, वोट देतो, कोणालाच द्यायचं नाही वोट. म्हणजे ही जे पॉलिटिकल ऍटिट्यूड आपला डेव्हलप होतो, राईट, किंवा ही एक आपली राजकीय अभिवृत्ती असते, ती बऱ्याचशा गोष्टीमुळे काय झालेली असते, इन्फ्लुएन्स झालेली असते. तर तो जो पार्ट आहे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, पॉलिटिकल ऍटिट्यूड कसा असतो आपला, मोरल ऍटिट्यूड कसा असतो, राईट, ठीक आहे, ओके. पुढे बघा, सामाजिक परिणाम व पाठपुरावा, सोशल इन्फ्लुएन्स आणि परसिप्शन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, राईट. म्हणजे बघा आपला ऍटिट्यूड एखाद्या व्यक्तीचा अभिवृत्ती किंवा ऍटिट्यूड, अभिवृत्ती ही घडवण्यासाठी सोसायटी कसा इन्फ्लुएन्स करते, राईट, सोशल इन्फ्लुएन्स कसा होतो. बघा सोसायटीमध्ये खूप सारे कॉम्पोनंट्स असतात. आपला जो ऍटिट्यूड असतो ना मित्रांनो, हा सपोज आपण ऍस्पिरंट्स आहोत सगळे, राईट, सगळे लोक तयारी करतात, ओके. सो ऍस्पिरंट्स आहोत, तो आपला ऍटिट्यूड हा कसा बनतो, आपल्या आजूबाजूला असणारे आपले मित्रमंडळी, राईट, जो क्राऊड आपल्या आजूबाजूला आहे, म्हणजे सपोज आपण एखाद्या टॉपर लोकांसोबत राहतोय, तर आपला ऍटिट्यूड काय होणार, बदलणार, चेंज होणार, राईट. म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या अभ्यासाची मेथड, या सगळ्या गोष्टी बदलणार, राईट. एका आपण चांगल्या समाजामध्ये राहतोय, ज्या समाजामध्ये मूल्य, शिक्षण, व्हॅल्यूज याला खूप महत्व दिलेलं असतं, रिस्पेक्ट करणे, तिथे सगळे लोक ऑनेस्टली वागतात, पोलाइटनेस दाखवतात, ब्रदरहुड या व्हॅल्यूज दाखवतात, राईट, कोऑपरेशन दाखवतात. मग याचा इन्फ्लुएन्स आपल्या ऍटिट्यूड वरती कसा होतो, राईट, अभिवृत्तीवरती कसा होतो, हे आपलं बघावं लागेल. किंवा समाजामध्ये ज्याही गोष्टी घडतात, राईट, त्याचा इन्फ्लुएन्स या एका व्यक्तीवरती कसा होतो, त्याच्या अभिवृत्तीवरती कसा होतो, राईट, ओके. आणि दुसरा जो आहे परस्युएशन, परस्युएशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परस्यूड करणे म्हणजे परस्युएशन करणे, एखाद्या व्यक्तीला काय करणे, की तर्कशुद्ध विचार मांडणे, राईट, ओके. आणि एखाद्या व्यक्तीला भावनिक अपील करणे, म्हणजे भावनिक अपील कसे, बघा आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, किंवा आपण याचंही बघा, वोटिंग जेव्हा असते इलेक्शनची, वोटिंग, तर तेव्हा वोटिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचे एखाद्या व्यक्तीला ते काय करतात, अँबॅसेडर म्हणून निवडतात. म्हणजे तो ऍक्टर असेल, किंवा एखादा सोशल रिफॉर्मर असेल, किंवा एखादी व्यक्ती असेल, राईट. आणि त्या व्यक्तीची ऍड आपल्याला पाहायला भेटते, की तो व्यक्ती काय करतो, आपल्याला एक अपील करतो. कसले अपील करतो, आपल्याला एक इमोशनल अपील करतो, इमोशनल अपील. तुम्ही सगळ्यांनी काय करावं, की ह्या वोटिंग मध्ये, ह्या वोटिंगचा जो महोत्सव आहे, राईट, या महोत्सवामध्ये सगळ्यांनी काय करावं, भाग घ्यावा, पार्टिसिपेट करावं. कारण की सगळ्यांचं वोट हे खूप महत्वाचं आहे आपल्या डेमोक्रेसीला स्ट्रेंथन करण्यासाठी, ओके. सो ही जी अपील असते, किंवा एक तर्कशुद्ध विचार असतो एखाद्या व्यक्तीचा, टू परस्युड समवन, राईट, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला परस्युड करणे, ती गोष्ट करण्यासाठी, त्याला आपण परावृत्त करणे म्हणतो, राईट. तर याला परस्युएशन असे म्हणतो आपण. ही संकल्पना पुढे ऍक्च्युअल लेक्चरमध्ये बघू,
परस्युएशन ऍक्च्युअल मध्ये काय असतं, सोशल इन्फ्लुएन्स कसा कसा होतो, कुठले कुठले फॅक्टर्स आहे, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटनी सोशल इन्फ्लुएन्स कसा होतो, ऍडव्हर्टाइजमेंटनी परस्युएशन कसं होतं, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, पुढे शिकणार आहोत, राईट. ओके. तुम्ही बघा, तुम्हाला आठवत असेल स्वच्छ भारत मिशन लॉन्च झालं होतं इंडियामध्ये, राईट. 2014-15च्या याच्यामध्ये. तर स्वच्छ भारत मिशन जेव्हा लॉन्च झालं, तुम्हाला स्वच्छ भारत दूत ही संकल्पना आली होती, की खूप सारे दूत बनले. मग त्यांनी काय केलं, लोकांना परस्युएड केलं. कशासाठी? स्वच्छ भारत मिशन या कॅम्पेन मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, राईट. स्वच्छता मेंटेन करण्यासाठी, ओके. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी. तो ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, सोशल इन्फ्लुएन्स आणि परस्युएशन. आणि याचा परिणाम कशावरती, आपल्या अभिवृत्तीवरती कसा होतो, अभिवृत्तीवरती याचा परिणाम कसा होतो, ऍटिट्यूडवरती, राईट. ठीक आहे. सो ह्याच गोष्टी आपल्याला मित्रांनो सिलेबसमध्ये काय करायच्या आहे, पुढे डिस्कस करायच्या आहेत. ओके. सो हा आपला युनिट 2 होता. युनिट 2 जो सिलेबस आपला आयोगाने दिलेला आहे, नीतिशास्त्र, ससोटी आणि अभियोग्यता या GS पेपर 4 मध्ये, राईट. ठीक आहे. सो पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय करू, युनिट 3चं डिस्कशन करू, सिलेबस डिकोड करू, ऍक्च्युअल सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्या पुढे काय शिकावं लागेल, याचा थोडासा आपण सारांश पुढे बघणार आहोत, राईट. ठीक आहे. सो तुम्ही आता मागचे लेक्चर बघा, हे पण लेक्चर बघा, राईट. ठीक आहे. सिलेबस वरती जर मित्रांनो तुमची कमांड असेल तरच तुम्ही एथिक्स पेपर किंवा कुठल्याही सब्जेक्टमध्ये खूप चांगले मार्क्स घेऊ शकता, राईट. ठीक आहे. आणि आपण तुमच्या सगळ्यांसाठी टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे इथिक्ससाठी, MPSC एथिक्स म्हणून. तर त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी दिलेली आहे. ती लिंक वरती जाऊन जॉईन करा टेलिग्राम चॅनल. कारण की आपण याच्यावरती टेलिग्राम चॅनलवरती एथिक्सच्या संबंधित असणाऱ्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. खूप महत्वाच्या शॉर्ट नोट्स मराठी माध्यमामध्ये, आणि करंट हॅपनिंग, डेली जे करंट अफेअर्स आहे एथिक्सच्या रिलेटेड, ह्या पण गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करत जाणार आहोत. तर सगळ्यांनी आपला जो टेलिग्रामची लिंक दिलेली आहे खाली, ती जॉईन करा. आणि ज्या लोकांना ऑप्शनलची लेक्चर सिरीज बघायची आहे, जॉग्राफी ऑप्शनल, आणि टेलिग्रामची लिंक ती पण आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तुम्ही दोन्ही लिंक जॉईन करू शकता, राईट. ठीक आहे. सो मित्रांनो आपण इथे थांबू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू इथिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये, सिलेबस डिस्कशनच्या सिरीज मध्ये. तुर्तास आपण इथं थांबूया. तुम्हाला सगळ्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला शेअर केलं, सबस्क्राईब केलं, तर आपल्याला एक खूप चांगलं मोटिवेशन भेटेल, आणि एक पुढचं अजून काम जोमाने काम करण्यासाठी मदत आपल्यासाठी होईल. सो आपण इथे थांबू मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर. थँक्यू.